नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी तुम्हाला म्हटलंच होतं की चातुर्मास साजरा करूया. चातुर्मास असाच आहे, इतका आनंददायी आहे की झालं अमावस्या झाली रविवारी, सोमवारी झाला श्रावण सोमवार, आज आहे मंगळवार, म्हणजे मंगळागौरीचं महत्त्व आता जरा विस्मरणात गेलेलं आहे. पण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये मंगळागौर खूप चांगली करतात आणि आता परत त्याला नवीन स्वरूप एक आलेलं आहे की मंगळागौरीचे खेळ म्हणून सगळे महिला मंडळ एकत्र जमून आत्तापासून त्याची प्रॅक्टिस करून आधीपासून महिनाभर आधी प्रॅक्टिस करतात आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मोठ्या घरांमध्ये त्यांना आमंत्रणं येतात की आमच्या इथे तुम्ही मंगळागौरीचे खेळ खेळायला या. कारण प्रत्येकाला हे खेळ येत नाही. मग त्यांनी एक असं प्रोफेशनल रूप दिलं त्याला की 10-12 मुली बायकांचा ग्रुप छान एकसारखे ड्रेस, म्हणजे नऊवार पातळं, एकसारखे दागिने, हेअरस्टाईल, असं सगळं एकरूपता, म्हणजे त्याच्यामधून आपण समरस किती झालो हे दिसतं माणसाला. याच्यात फॅशन नसते. आपण किती एकजुटीने राहतो समाजामध्ये, हे त्याचं महत्त्व असतं. आणि मग लग्न झाल्यानंतर पहिल्या 5 वर्ष प्रत्येक श्रावण मंगळवारी 5 मंगळवार येतात, कधी 4 येतात अमावस्येप्रमाणे. तर त्या तरुण आपल्या म्हणजे पहिल्या लग्नाच्या पहिल्या 5 वर्ष नवविवाहित मुली मंगळागौरीची पूजा करतात. मग पहिल्यांदा काय होतं, इतकं काय अगदी मीडिया क्लोज नव्हतं. मग माहेरी जायला थोडंसं निमित्त पण व्हायचं की चला पहिली मंगळागौर माझ्याकडे, म्हणजे आई म्हणायची माझ्याकडे. मग दुसरी म्हणायची, एखादी बहीण किंवा नणंद असेल ती म्हणायची माझ्याकडे. तिसरी चौथी सासू म्हणाल माझ्याकडे. मग असं मैत्रिणींमध्ये ते सगळे वाटून घ्यायचे की हा पहिला मंगळवार तुझ्याकडे, दुसरा माझ्याकडे. मग सकाळी पूजा व्हायची, दिवसभर छान पूजेच्या सगळ्या मैत्रिणी जमून छान पूर्णावरणाचा जेवणाचा नैवेद्य दाखवायचे महालक्ष्मींना, मंगळागौरीला. आरती वगैरे करून मग थोडं संध्याकाळ झाली की परत संध्याकाळची आरती व्हायची, संध्याकाळचा फराळ व्हायचा आणि रात्रीचं जागरण व्हायचं. आणि मग मंगळागौरीला दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचे. मंगळागौरीची पूजा आणि हरतालिकेची पूजा थोडीफार सारखीच असते. फक्त हरतालिकेला 16-16 पत्री घेतात, मंगळागौरीला 11-11 घेतात, एवढाच फरक आहे त्याच्यात. पत्री म्हणजे जे झाडांची पानं आपण जी आपल्या वाड्यामध्ये म्हणा, बंगल्यामध्ये जी उपलब्ध असतात ती आम्ही तोडून आणून रात्रीच मोजून ठेवून तयार ठेवायचो. आणि मग मंगळागौरीची आरास करायचो. मंगळागौरीच्या आरासला पण खूप महत्त्व वाटायचं की माझी मंगळागौर किती चांगली दिसली पाहिजे. त्याला मग पिंडीचा आकार द्यायचो. एखादं उभं भांड्याला काजळी धरून त्याला महादेवाची पिंड करायचो आणि फुलं असे शेज करायचो त्यांची की ते महादेवाची पिंडेचा पूर्ण कंप्लीट आकार व्हायचा. दिसायला खूप सुंदर दिसायचं. आता तर डेकोरेशनला खूपच महत्त्व आलं आहे. प्रत्येकजण वेगवेगळे, म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट इतकी वाढली आहे की सगळीकडे आजकाल लोकं तसंच ऑर्डर देऊन करून घेतात. त्यामुळे तो प्रश्न नाहीच आहे. त्यामुळे सगळं रूप पालटलं. पण मंगळागौरीचं महत्त्व याच्यात बिलकुल कमी झालेलं नाही. कारण प्रत्येकजण आवडीने, कितीही IT मधल्या मुली असो, काही असो, जॉब करून रात्रभर प्रवास करून येऊन पूजा करून परत रात्री बसून इथे पुण्याला आलेल्या आहेत. असं मी कितीतरी मुली बघितल्या ITतल्या. नाही नाही, मंगळागौरी मला जायलाच पाहिजे, नागपूरला म्हणा, किती लांब असो, जाऊन यायच्या मुली. मंगळागौर सोडली नाही त्यांनी. कारण मनावरचे संस्कार असतात ते की नाही नाही, आपलं लग्न झालं, आता आपल्याला थोडीशी पूजा शिकायला पाहिजे. आणि मंगळागौर ही देवी जी आहे ही स्त्रियांना वरदान म्हणूनच आहे. स्त्रियांना परत सौभाग्य मिळालं ही त्याची कहाणी आहे, मंगळागौरीची कहाणी. त्यामुळे मग फुल इंटरेस्टने सगळ्या करतात. कारण त्याच्यामध्ये काय दिलं होतं कहाणीमध्ये की त्या मुलीचं लग्न होईल, जमत नव्हतं. एक मुलगी होती, सुंदर मुलगी होती, राजाची होती, खूप सुंदर होती, पण तिचं लग्नच जमायचं नाही. मग शेवटी त्यांनी काय विचार केला की जो मुलगा येईल त्याला आपण देऊन टाकू लग्न करून. मग एक मुलगा बघितला तर तो असा होता की त्याला लग्न झालं की दुसऱ्या दिवशी त्याला मृत्यू येणार होता. तरी ती मुलगी तयार झाली. ती इतकी कंटाळली होती सगळ्या ह्या प्रकरणाला की कोण मला मुलगा पाहायला येतो, मग लग्न जमत नाही, मग हे होत नाही. जो मुलगा येईल, पहिला मुलगा येईल त्याला मी आज हे घालेल म्हणे, वरमाला घालेल. तर त्या दिवशी नेमके मामा आणि भाचा हे काशीला चालले होते, पण त्या गावात उतरले. आणि मग यांच्याकडे बघितलं, चला काय आहे तिथे बघू. तेव्हा की हॉटेल वगैरे नव्हते, तर चला इथे कार्यक्रम आहे, जेवण मिळेल का बघू म्हणून ते उद्देशाने आले. तिने म्हटलंच होतं नवरीने की पहिला जो मुलगा येईल त्याला मी हार घालेल. तिने हार घातला, लग्न झालं जसं. मग तो मामा म्हणे, तुम्ही बेटा तू कसं केलं हे, याला 14 वर्षानंतर म्हणजे लग्न झालं की दुसऱ्याच दिवशी याला मृत्यू येतोय, असा त्याचा योग आहे पत्रिकेत. म्हणून आम्ही काशी यात्रेला चाललो की याला काशीला मरण आलं तर एक वेळ बरं. मग ती म्हणते नाही नाही,
मला खूप हे आहे, काय म्हणतात त्याला, खात्री आहे की माझा पती परत वापस येईल. तुम्ही काशीला जा, वापस या, मी इथे त्यांची वाट बघते. आणि मग तिने सतत मंगळागौरीची पूजा केली. मंगळागौर म्हणजे पार्वतीच. पार्वती कशी शंकराशी एकनिष्ठ होती आणि तिचं दैवी शक्ती तर आपल्याला माहितीच आहे, आदिशक्तीच आहे ती सुद्धा. ईश्वराची शक्ती तिच्यात म्हणजे पूर्ण स्त्रीपीठ जे आहे ते तिच्यापासूनच चालतं आहे, नारी शक्ती जी आहे ती. मग तिचं महत्त्व कसं विसरून चालेल. आणि तिचे शंकराच्या भक्ती पण माहीत होती सगळ्यांना. मग ह्या मुलींनी म्हटलं की मी आता मंगळागौरीची पूजा करते, मंगळागौरीला आरती वगैरे करून सगळ्यांना मी जेवू घालते, पूजा करते आणि अखंड व्रत करते, तुम्ही या वापस. मग पुढच्या वर्षी, तेव्हा मग हिला तर हे पण आठवत नव्हतं की आपला नवरा दिसतो कसा. मग तिच्या आईवडिलांना खूप काळजी वाटायला लागली की ही मुलगी तर त्या मुलाला आपला नवरा मानून बसली आहे, तर दुसरा कुठलाच मुलगा बघत नाही आहे, लग्न झालं म्हणते माझं आणि माझे पती येतील म्हणते, ही खात्री तिला आहे. मग त्या ओळखायचं कसं की कोणचा मुलगा आहे. मग त्यांनी पुन्हा एकदा अन्नछत्र घातलं की त्यामध्ये जो येईल तो जेवून जाईल, जो येईल तो जेवून जाईल. मग त्याच्यामध्ये हिने घातलेली अंगठी त्याच्या हातात होती आणि हातावरती पूर्वीनं असं पाणी सोडून त्याच्यावरती दक्षिणा ठेवायची की ब्राह्मण जेवू घातले बा, असं हे मिळतं, समाधान मिळतं, त्याच्यामध्ये पुण्य मिळतं. तसं करायला गेले तर ती हातात अंगठी दिसली. मग मुलींनी बघितलं की हाच माझा नवरा आहे म्हणे, कारण खूप दिवस झाले होते त्या गोष्टीला. तर थोडा चेहरा माणूस विसरतो आणि बदलतो पण चेहरा, तब्येतही बदलते, कारण वय ते असं असतं की लवकर फरक पडतो शारीरिक. मग ती ओळखते की हाच माझा नवरा आहे आणि तो वाचला आणि मंगळागौरीच्या कृपेने त्याचं आयुष्य वाढलं. मग तिच्या आईवडिलांना पण खूप आनंद होतो आणि तिची पाठवणी त्या मुलासोबत ते करतात. असं हे मंगळागौरीचं व्रत आहे. त्यामुळे सगळे अगदी प्रत्येक सुवासिनी लग्न झालेली पहिले 5 वर्षातही हमखास करतेच. आणि मग नंतर त्याचं उद्यापन वगैरे करते. ते उद्यापन वगैरे आपल्या इच्छेवर असतं, किती ग्रँड करायचं, त्याच्यावर किती खर्च करायचा. पण मेन मंगळागौरीचं व्रत हे महत्त्वाचं. आणि ह्याच स्त्री शक्तीला नमस्कार करून मी मंगळागौरीचा व्हिडिओ संपवते. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.